नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभावाविषयी। व्हिडिओचं कारण हेच आहे की जे रेटमध्ये जे डिफरंट झाला होता त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वेगवेगळे जे व्हिडिओ येत असतात आपले तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी जे का तुम्हाला मदत होईल। शेतकरी बंधूंनो, एक 4-5 दिवसापूर्वी आल्याचे जे दर होते एक साधारणपणे 2600-2700 रुपयापर्यंत सौदे झालेले होते, पण अफवा एक साधारणपणे 2930-3000 पर्यंत गेलेली होती। 293000चे सौदे झालेलेच नव्हते, पण 2600-2700 पर्यंत झालेले होते। पण सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर 2 ते 3 दिवसापासून जे आल्याचे जे दर आहे ते स्थिर झालेली आहे। तर आजचे जे आल्याचे जे दर आहे एक साधारणपणे 2000 पासून तर एक 2300 रुपयापर्यंत जे आहे का प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी चालू आहे। ते 2300 रुपयाचे जे दर आहे एकदम VIP सुपर माल जो असेल तर त्याची जे आहे का 2300 रुपयापर्यंत जे आहे का खरेदी चालू आहे। त्याचबरोबर डागी जो माल आहे, समजा जर सडन लागलेली असेल प्लॉटमध्ये आणि जो खराब माल असेल समजा, त्याची एक साधारणपणे 500 रुपयापासून तर एक 700 रुपयापर्यंत जे आहे का त्याची खरेदी चालू आहे। शेतकरी बंधूंनो, हे जे दर दिलेले आहे आपल्या प्लॉटची मालाची जशी गुणवत्ता असेल त्याप्रमाणे जे का हे दर दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये जर दरामध्ये जर काही बदल झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आणि इथून पुढे एक मार्चमध्ये समजा आणि एप्रिलमध्ये ज्या शेतकऱ्यांचे चांगले प्लॉट असेल समजा तर त्यांचं बियाण्यावरती जे आहे का प्लॉट जाऊ शकतो, कारण की ज्या भागामध्ये कंटिन्यू आलं घेतलं जातं त्या भागामध्ये जे का बियाणं लागत असतं। त्यामुळे जर आपला प्लॉट चांगल्या क्वालिटीचा असेल आणि सडन वगैरे जर लागलेली नसेल तर आपण बियाण्यासाठी जर त्याची तयारी केली तरी काही हरकत नाही आहे। शेतकरी बंधूंनो, जर काही अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा जे का प्रयत्न करू। व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।